पुनश्च एकदा शिवाजी बोतीकर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. तर नवोदय आणि स्कॉलरशिपसाठी आपण काही धडे घेतलेले होते. तर त्याच्यामध्ये वर्ग चौथीचे इतिहासामध्ये 1, 2, 3, 4, 5 असे धडे घेतलेले आहेत. 6वा पण झालेला आहे आणि 7वा या ठिकाणी घेत आहोत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे मला या ठिकाणी एक आत्मविश्वास वाटतो की माझे व्हिडिओ चांगले होत आहेत. तसं जर काही झालं तर या ठिकाणी मी तुमच्यासाठी व्हिडिओ तयार करून पाठवू शकतो. त्याच्यामुळं सर्व विद्यार्थ्यांनी ज्यांना गरज आहे किंवा ज्यांना वाटते की आपल्यासाठी हे व्हिडिओ अत्यंत मोलाचे आहेत अशा विद्यार्थ्यांनी तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर वळूया आपण. पुढचा घटक आहे शिवरायांनी स्वराज्याचे तोरण बांधले. धडा 7वा वर्ग चौथा धडा 7वा स्वराज्याचे तोरण बांधले. शिवरायांनी कशा पद्धतीने या ठिकाणी आपला स्वतंत्र राज्य म्हणजे स्वराज्य निर्माण करण्यासाठी आपल्या जीवनातल्या घडामोडीला आकार दिला आणि जनतेला सुखी करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. प्रजेला सुखी बनवण्याचं कार्य या ठिकाणी शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. त्यांचा जो इतिहास आहे आपण चौथीच्या इतिहासमधून पाहत असतो. तर या पाठामध्ये कोणत्या कोणत्या घटना घडल्या हे आपण या ठिकाणी घेऊया. आपण समोर महाराष्ट्राचा नकाशा याच्यासाठी घेतो की या सर्व घटना ज्या आहेत त्या महाराष्ट्रामध्ये घडलेल्या आहेत. परंतु ज्या काही घटना समजा महाराष्ट्रात घडलेल्या नाहीत तर तशा पद्धतीने आपण त्या वेगवेगळ्या राज्यामध्ये दाखवतो. उदाहरणार्थ कर्नाटकमधले आदिलशाही दाखवतो, त्याचबरोबर उत्तरेचे मुघल दाखवतो, जे की महाराष्ट्राच्या बाहेर दाखवतो. तर अशा पद्धतीचं या ठिकाणी बघा, रायरेश्वराच्या मंदिरामध्ये रायरेश्वर मंदिरामध्ये या ठिकाणी आपल्या सवंगड्यासह शिवरायांनी शपथ घेतली आणि त्या ठिकाणाहून ठरलं होतं की आपण काय करायचं, सर्वांनी मिळून या ठिकाणी स्वराज्य स्थापन करायचं. त्याच्यामध्ये आवाज करू नको, तिकडे आवाज येईल. त्याच्यामध्ये बघा, दिल्लीचे मुघल विजापूरचा आदिलशहा, विजापूर कुठे आहे? कर्नाटकात मध्ये. विजापूरचा आदिलशहा याच्यामुळे लिहितो की त्या विद्यार्थ्याला कळालं पाहिजे नेमका आदिलशहा दिल्लीला होता की मुघल हे विजापूरला होते. त्याच्यामुळं या ठिकाणी परफेक्ट उत्तर येण्यासाठी त्या मुलांना नकाशातून शिकवलं पाहिजे. ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी मी नकाशेच घेतलेले आहेत. त्याचं कारण असं की नकाशामधून जास्तीत जास्त विद्यार्थी या ठिकाणी स्मरणशक्तीचा वापर करून नकाशातून ते शिकू शकतात. तर दिल्लीचा मुघल बादशाह, विजापूरचा आदिलशहा, गोव्याचे पोर्तुगीज. आता गोवा कुठं आहे? या ठिकाणी आहे बघा, गोवा. गोव्याचे पोर्तुगीज, त्याचबरोबर आणि जंजिऱ्याचा सिद्धी. जंजिरा समुद्रातला किल्ला, जंजिऱ्याचा सिद्धी. अशा पद्धतीने या 4 सत्तामध्ये हा पूर्ण महाराष्ट्र काय झालेला होता? विभागला गेलेला होता. तर
महाराष्ट्रावर या 4 सत्ता हुकूमत गाजवत होत्या, त्यांच्या विरुद्ध ब्र काढण्याची देखील कोणाची परिस्थिती नव्हती किंवा हिंमत नव्हती. शिवरायांनी स्वराज्याचा मंत्र उच्चारला होता. कुठे शत्रूच्या फौजाचे अफाट बळ आणि कुठे शिवरायांचे सवंगड्याचे छोटेसे बळ, अल्प बळ ज्याला आपण म्हणतो. शिवरायांचा परंतु निश्चय हा आढळ होता. त्यातूनच हे सर्व लोकांमध्ये बळ निर्माण करण्याचं काम छत्रपती शिवरायांनी केले. आता तोरणगड बघा, तोरणगड घटना या ठिकाणी तोरणगडच्या घटनेकडे आपण पाहायला पाहिजे. खाली घेऊया आपण. तर शिवरायांना जे पुणे, सुपे, चाकण आणि इंदापूर हे जहागिरी मिळालेली होती. त्या जहागिरीतील किल्ले विजापूरच्या दरबाराच्या अधिकाऱ्याच्या ताब्यात होत्या. बघा, पुणे, इंदापूर, चाकण आणि सुपे हे जहागिरी मिळालेले जे गावं होते, महत्त्वाचा विभाग होता, प्रांत होता, तो पूर्ण विजापूरच्या आदिलशाच्या ताब्यात होता. आणि तर शिवरायांना वाटायचं की कसले किल्ल्याशिवाय स्वराज्य नाही, म्हणून त्यांनी अगोदर किल्ले घेण्याचं कार्य केलेलं आहे. तर किल्ला ताब्यात असला की आजूबाजूच्या प्रदेशावर काय करता येते, तर राज्य करता येते. म्हणून त्यांनी आजूबाजूच्या प्रदेशावर राज्य करण्यासाठी किल्ले घेण्याचे ठरवले. डोंगरी किल्ला म्हणजे राज्याचा मुख्य आधार. तेव्हा एकदा भक्कम किल्ला लवकर हस्तगत केला पाहिजे एखादा, असे शिवरायांनी मनाशी ठरवले. आणि तोरणा किल्ला शिवरायांच्या डोळ्यापुढे होता. त्याचं नंतर नाव झालेलं आहे तोरणा किल्ला, तोरण्याचं तोरणगड. तर पुण्याच्या नैऋत्येस बघा, पुणे नैऋत्य हे पुण्याची नैऋत्य बाजू आहे. पुण्याच्या नैऋत्येस हा तोरणा किल्ला होता. पुण्याच्या नैऋत्येस तोरणा किल्ला होता. शिवरायांच्या डोळ्यापुढे हा किल्ला आला. आणि पुण्याच्या नैऋत्येस 64 किलोमीटर, बघा अंतर किती होतं, 64 किलोमीटर. डोंगरी किल्ल्यामध्ये हा किल्ला अतिशय मोठा आणि बरा होता. त्या किल्ल्यावर 2 भक्कम माच्या होत्या. आता आपण हे पुसून घेऊया. प्रत्यक्षामध्ये मुलांना किल्ला आपल्याला दिसला पाहिजे. तर हा तोरणगड पुण्याच्या नैऋत्येस, हा नैऋत्येला इथंच या ठिकाणी अशा उंच असा किल्ला होता. आणि इथं 2 उंच माच्या होत्या. माची म्हणजे काय, डोंगरावर असलेला उंच डोंगरावर असलेला पठारी भाग, त्याला आपण माची म्हणतो. अशा पद्धतीच्या 2 माच्या होत्या. माची किती होत्या, 2, कंसात लिहितो 2. तर या ठिकाणी एक माचीचं नाव होतं झुंजार माची. आणि दुसरी जी माची होती, ती दुसरी माची होती बुधला माची. आता अशा पद्धतीच्या 2 आपण जर ट्रिक्सच्या माध्यमातून घेतलं तर बु झू, आपण हे शब्द ऐकलेले आहेत. बु म्हणजे बुधला
आणि झू म्हणजे झुंजार, अशा पद्धतीच्या 2 माच्या होत्या. हा म्हणजे किल्ल्याच्या चढणीवर नैसर्गिकरित्या झालेल्या सपाट भागाची तटबंदी, हे अशा पद्धतीचा म्हणजे उंच अशा ठिकाणी सपाट भाग, हा वरचा भाग. झुंजार माची ही नावाप्रमाणे झुंजार होती. ही जी माची होती ते झुंजार म्हणजे या ठिकाणी जाता येता येत नव्हते अशा पद्धतीची माची होती. लढाऊ आहे किल्ल्यावरून खाली उतरण्यासाठी एकच वाट होती. या किल्ल्यावरून म्हणजे कोणता किल्ला? तोरणा किल्ल्यावरून खाली उतरण्यासाठी काय होती? एकच वाट होती, ती झुंजार माचीवरून. याच माचीवरून खाली येत होता अशा पद्धतीने. ही वाट अतिशय अवघड होती. वाटेत चालताना जरासा तोल जरी गेला तरी दरीत कोसळून व्यक्ती मरणार अशा पद्धतीची कंडिशन होती. तर महाराष्ट्रातील बळकट किल्ल्यात तोरणा किल्ला अतिशय गणला जातो. किल्ल्यावर तोरणजाई देवीचे देऊळ होते. बघा, या किल्ल्यावर, तोरणा किल्ल्यावर तोरणजाई किल्ल्यावर तोरणजाई नावाचे देवीचे देऊळ होते. तोरणा हे नाव पडले त्यामुळं या देवीच्या मंदिरावरून या किल्ल्याला तोरणा हे नाव देण्यात आलेलं होतं. किल्ला एवढा प्रचंड होता, पण आदिलशाहीने या किल्ल्याकडं लक्ष दिलेलं नव्हतं. किल्ल्यावर पुरेसे पहारेकरी नव्हता, की दारुगोळा देखील या किल्ल्यावर नव्हता. हा तोरणा किल्ला आहे, लक्षात राहू द्या. याच्यावर काय नव्हते? दारुगोळा नव्हता आणि पहारेकरी तेवढे नव्हते. शिवरायांनी नेमकं हेच फिरलं आणि तोरणा किल्ला जिंकण्याचं त्यांनी ठरवलं. आता घटक आहे स्वराज्याची नौबत जडली. तर निवडक मावळ्यासह या ठिकाणी शिवराय या कानद खोऱ्यात उतरले. साऱ्या मावळ्यासह ते सिंहाच्या छातीने व हरणाच्या वेगाने झपाझपात तोरणा चढून वर गेले. मावळ्यांनी भराभर मोक्याच्या जागी ताब्यात घेतल्या आणि तानाजी मालुसरे या वीराने दरवाजावर मराठा साम्राज्याचे निशाण लावले. बघा, तानाजी मालुसरे याने मराठी निशाण लावले. किल्ल्याला लावण्याचं काम या ठिकाणी तानाजी मालुसरे यांनी केलेले आहे. त्याचबरोबर शिवरायां येसाजी कंक हा शिवरायांचा विश्वास व निष्ठावान सहकारी. त्याने चौकीवर पहारे बसवले. मग आता चौकीवर पहारे बसवण्याचं काम बघा, चौकीवर पहारे कोण बसवलं असं जर विचारलं गेलं, बसवले ते कोण बसवले? येसाजी कंक यांनी काय केलेलं आहे? जागोजागी पहारे बसवले. किल्ला ताब्यात आला. सर्वांनी शिवरायांचा जय जयकार केला. हिंदवी स्वराज्याची नौबत जडली, म्हणजे हिंदवी स्वराज्य तयार होईल अशा पद्धतीची पहिली घडी चालून आली. नगाऱ्याचा आणि शिंगाचा आवाज सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात घुमू लागला. शिवरायांनी या किल्ल्याला प्रचंड गड असं नाव दिलं. तोरण्याला शिवरायांनी काय दिलं? प्रचंड गड असं नाव शिवरायांनी दिलेलं आहे. आता त्याच्यानंतर घडलेल्या ज्या घटना आहेत, तर त्याच्यामध्ये भवानी मातेचा आशीर्वाद. तर तोरणा किल्ल्यावर शिवरायांचा कारभार सुरू झाला. त्यांनी किल्ल्याची बारीक पाहणी केली. त्याचबरोबर
मराठी किल्लेदार, ब्राह्मण सबनीस, प्रभू कारखानीस इत्यादी अधिकाऱ्याच्या नेमणुका केल्या. त्याचबरोबर शिंबित, मावळे, कोळी, रामोशी, महार इत्यादी जमातीतील शूर माणसे त्यांनी नेमली. त्याचबरोबर स्वराज्याच्या सैन्यात जातीभेद, वर्णभेद असा कोणताही भेदभाव नव्हता. पहा, शिवरायांच्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव नव्हता. जातीभेद, वर्णभेद अशा गोष्टींना त्यांनी थारा दिला नाही. किल्ल्यावर हे मोडून घेऊया आपण. तर इथं लक्षात राहू द्या, तोरणा किल्ल्यावर तोरणाजाई देवीचं देऊळ होतं. त्याच्यावरून शेत गड्याला तोरणा हे नाव पडलेलं होतं. 2 माच्या होत्या, एक झुंजार माची आणि बुदला माची. झुंजार माचीवरूनच या ठिकाणी खाली येता येत होतं. तर तोरणा जिंकल्यानंतर छत्रपती शिवरायांनी तोरण्याला प्रचंडगड हे नाव दिलं. 2 माच्या होत्या हे या ठिकाणी आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर आणि या किल्ल्याची शिवरायांनी दुरुस्ती करून घेतलेली आहे. दुरुस्ती किल्ल्याची दुरुस्ती सुरू झाली. काय आश्चर्य! तर या दुरुस्ती करत असताना मोहरानी भरलेली घागर, मोहरांनी भरलेल्या 4 घागरी, 4 असं लिहितो, 4 घागरी त्या किल्ल्याच्या म्हणजे तोरणा किल्ल्याची दुरुस्ती करत असताना, तोरणा किल्ल्याची आता प्रश्न असाही येऊ शकतो मुलांसाठी की कोणत्या किल्ल्याची दुरुस्ती करताना शिवरायांच्या मावळ्यांना या ठिकाणी 4 घागरी मोहरा सापडल्या. तर त्याचं उत्तर आहे तोरणा किल्ला. ते आपल्याला या ठिकाणी, तर तोरण्याचं नाव या ठिकाणी शिवरायांनी काय ठेवलं, तर ते तोरण्याचं नाव प्रचंडगड ठेवलं. असं हे मुलांना आलं पाहिजे. तर सापडल्या आणि काम चालू असताना या 4 घागरी सापडल्यानंतर सर्वांना आनंदी आनंद झाला. शिवरायांना देवी भवानी प्रसन्न आहे, तिचेच हे धन आहे असे जो तो म्हणू लागला. भवानी माता प्रसन्न झाली असे जो तो मानू लागला. एक याच्यावर बी प्रश्न येऊ शकतो. तर ते मुलांना माहिती असणं आवश्यक आहे. तर कामकऱ्यांनी मोठ्या आनंदाने धनाच्या घागरी आपण न घेता या ठिकाणी शिवरायांजवळ आणून दिल्या. एका मोहरला कुणीही हात लावला नाही आणि ते खरंच म्हणजे स्वराज्याचं धन होतं असं सर्वांनी एकमेकांना सांगितलं. तर राजाच्या स्वाधीन केलं. स्वराज्याच्या कार्यासाठी एवढे धन एकाएकी सापडले म्हणून शिवरायांना हुरूप आला आणि भवानी मातेचा शिवरायांनी आशीर्वाद घ्यावा असे वाटले. हे धन स्वराज्याच्या कामी आले. या धनातून शिवरायांनी शस्त्रे विकत घेतली. बघा, सापडलेल्या धनातून, पडलेल्या धनातून शिवरायांनी काय केलेलं आहे, शस्त्रे विकत घेतली. शस्त्रे विकत घेतली. त्याचबरोबर दारुगोळा जमा केला. युद्धासाठी दारुगोळा जमा केला. उरलेल्या धनातून त्यांनी एक बेत सिद्धीस नेण्याचे ठरवले. तो बेत म्हणजे तोरण्यापासून 15 किलोमीटर असलेला
पूर्वेला मुरुंब देवचा डोंगर. आता तोरणा, समजा हा तोरणा आहे, तोरण्याच्या पूर्वेस या बाजूला एक, हा लिहूया आपण तोरणा किल्ला, आणि त्याच्यानंतर पूर्वेस 15 किलोमीटर अंतरावर मुरुंब देवचा किल्ला. मुरुंब देव किल्ला किंवा डोंगर शिवरायांनी तो हेरून ठेवलेला होता. आता प्रश्न याच्यावर असा येऊ शकतो, तोरणा किल्ल्याच्या पूर्वेला कोणता डोंगर होता? तर मुलांना आलं पाहिजे की हा मुरुंब देवचा डोंगर होता. शिवरायांनी तो हेरून ठेवला होता. डोंगर उंचच उंच, अवघड आणि मोक्याचा होता. आदिलशहाने या डोंगरावर एक किल्ला अर्धवट बांधून सोडून दिला होता. या किल्ल्याचा पहारा देखील ढिलाच होता. म्हणजे त्या ठिकाणी अशी मजबूत व्यवस्था नव्हती. तेव्हा स्वराज्याच्या राजधानीसाठी हा किल्ला त्यांनी ताब्यात घेण्यासाठी ठरवले. म्हणजे मुरुमदेवचा किल्ला शिवरायांना वाटला की स्वराज्यासाठी मुरुमदेवचा किल्ला घ्यावा असे त्यांना वाटले. तर बघा, स्वराज्याची पहिली राजधानी एक दिवस शिवराय आपल्या निवडक सवंगड्यासह या किल्ल्यावर चढले आणि त्यांनी किल्ला ताब्यात घेतला. तोरण्यावर सापडलेले काही धन मुरुमदेवच्या डागडुजीसाठी, म्हणजे इथं धन सापडलेलं कुठं, तोरणा किल्ल्यावरचं, हे मुरुमदेवचे डागडुजी, म्हणजे डागडुजी करणे म्हणजे काय, दुरुस्ती करण्यासाठी वापरला. त्याचबरोबर शिवरायाने या किल्ल्याला राजगड असं नाव दिले. राजगड, बघा किल्ला घेतल्यानंतर दिलेलं नाव आहे. पूर्वीचा किल्ला मुरुंबदेव, त्याच्यानंतर या किल्ल्याला नाव दिलं राजगड. गडावर पाथरवट आणि दगड घडवले नंतरचा कालावधी आहे. त्याच्यामध्ये सुतार, गौंडी, मजूर, भिस्ती अशी खूप माणसे कामाला लागली. त्याच्यामध्ये बनवण्यात आले राजवाडा, 12 महल. बघा या मुरुमदेवच्या किल्ल्यामध्ये काय काय बनवण्यात आलं. राजवाडा बनवला गेला, 12 महल बनवला गेलं, 12 महल. त्याचबरोबर अठरा कारखाने आणि राजगादी, विविध बाबी त्या किल्ल्यामध्ये मुरुमदेवच्या, जुनं नाव मुरुमदेव आणि त्याचं नवीन ठेवलेलं नाव राजगड. राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी ही राजगड. राजगडचं पूर्वीचं नाव मुरुंबदेव आणि त्याच्या अगोदर पहिला घेतलेला किल्ला हा तोरणा. स्वराज्याचं तोरण या तोरण्यावरून सुरू झालं. त्याच्यानंतर मुरुमदेव घेतला. मुरुमदेव घेतल्यानंतर राजगड त्याचं नाव ठेवलं आणि राजगड ही पहिली राजधानी म्हणून शिवरायांनी घोषित केली. तिथं मग वेगवेगळ्या लोक होते, त्या लोकांनी बनवलेले साहित्य, त्यामध्ये वास्तू बनवल्या. राजवाडा, 12 महल, 18 कारखाने, राजगादी अशा पद्धतीच्या गोष्टी बनवण्यात आल्या. तर स्वराज्याची घोडदौड कशा पद्धतीने झाली हे आपण पुढे पाहूया. ज्यांना माहिती आवडलेली असेल त्यांनी व्हिडिओ पुन्हा फिरून पहा. स्वराज्याची घोडदौड. तर
शिवरायांची घोडदौड सुरू झालेली 12 मावळ किल्ल्यामागून किल्ले ताब्यात येत होते. 12 मावळात आनंद आणि उत्साह. बघा या ठिकाणी मावळ्यामध्ये आनंद आणि उत्साह निर्माण झालेला होता. आता प्रश्न याच्यावर पण येऊ शकतोय, मावळ्याला आनंद झाला की दुःख झालं, तर असे देखील वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी येऊ शकतात, ते माहिती पाहिजे. त्याचबरोबर गावगावचे पाटील देशमुख शिवरायांच्या मुजऱ्याला येऊ लागले, परंतु तांदळात जसे काही खडे असतात तसे मावळातही काही दुष्ट लोक होते. मावळ तर इथं वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्ती होत्या. काही शिवरायांच्या बाजूने तर काही हे विरोधात असणाऱ्या व्यक्ती देखील त्या मावळामध्ये राहत होत्या. काही लोकांच्या पोटामध्ये दुखू लागलं, म्हणजे शिवरायांचा उत्कर्ष बघून त्यांना वाईट वाटू लागलं की आता आपली जहागिरी जाणार, असं त्यांना वाटू लागलं. शिरवळच्या आदिलशाही ठाणेदाराकडे शिवरायाविरुद्ध काही सरदारांनी या ठिकाणी तक्रारी केल्या. ठाणेदारांनी विजापूरला सांडणीस्वार पाठवून शिवरायांच्या, म्हणजे हे जे विरोधात असणारे लोक होते त्यांनी काय केलं तर डायरेक्ट कुठं विजापूरला काय पाठवलं, लोकांना पाठवून दिलं आपल्या, आणि सांगितलं की शिवाजीराजे ते आदिलशहाच्या विरोधात काय काय करत आहेत, तर त्यांनी सांगून दिले, विजापूरला सांगितले. विजापूर म्हणजे कोण? आदिलशहा यांना सांगितले की शिवाजीराजे किंवा शिवाजी हा असं करत आहे, म्हणून ते विरोधात चिथावण्या देण्याचं काम केले. परंतु या ठिकाणी शिवराय हे अतिशय चतुर होते आणि शिवरायांनी त्यांचे वेगवेगळ्या गोष्टीतून, मग या सर्व गोष्टी ऐकून आदिलशहा चकित झाला. त्याला शहाजी राजांना बोलून घेतलं आणि विचारलं की बाबा अशा पद्धतीनं शिवराय करत आहेत. तर शहाजीराजांना मोठा पेच पडला आणि वेळ निभावून न्यायची होती, म्हणून त्यांनी सांगितलं की जहागिरीचे रक्षणासाठी करण्यासाठी त्यांनी स्वतःकडे एकही किल्ला नाही म्हणून शिवरायांनी किल्ले घेतलेले आहेत. बघा, जहागिरीच्या रक्षणासाठी किल्ले घेतले. हे उत्तर कोण दिलं? हे उत्तर आदिलशहाचा दरबारी असलेले सरदार म्हणजे शहाजी राजे. अशा गोष्टी त्यांच्या आदिलशहाच्या कानावर पडल्यानंतर त्यांनी शहाजीराजांना बोलावून घेतलं आणि विचारलं की तुमचा मुलगा जो आहे शिवाजी, तर तो अशा पद्धतीने काही वेगळं करत आहे का? परंतु शहाजीराजांनी दिलेलं उत्तर अतिशय महत्त्वाचं होतं, ते म्हणजे जहागिरीच्या रक्षणासाठी हे घेतलेले किल्ले आहेत. जहागिरीचा कारभार व्यवस्थित चालावा म्हणून हे किल्ले घेतले. आदिलशहाच्या हितासाठीच हा निर्णय घेतलेला आहे, यात काही कुठलाही धूर्तपणाचा हेतू नाही, असं देखील उत्तर या ठिकाणी शिवरायांनी दिलेलं आहे. तर कोंढाणा व पुरंदर हे दोन किल्ले मोक्याचे होते. शिवरायांनी तेही युक्तीने काबीज केले. त्यानंतर बघा, शिवरायांनी कोंढाणा आणि पुरंदर हे किल्ले देखील अतिशय महत्त्वाचे आहे. कोंढाण्याचा इतिहास आपल्या सर्वांना माहिती आहे की तानाजी मालुसरे यांची निवड त्या ठिकाणी शिवरायांनी केली आणि तानाजी मालुसरेचा त्या ठिकाणी जीव गेला, परंतु कोंढाणा किल्ला घेण्यासाठी ते मागे पुढं हटले नाही. त्यांचा इतिहास पाहिलेला आहे. पुरंदर हा देखील अतिशय महत्त्वाचा किल्ला होता, तो देखील या ठिकाणी शिवरायांनी घेतलेला
आणि स्वराज्याची अशी घोडदौड सुरूच ठेवली. त्याचबरोबर अशा पद्धतीच्या सर्व गोष्टी या ठिकाणी शिवरायांनी आपल्या राज्याच्या रक्षणासाठी सुरुवात केल्या होत्या आणि त्यांना पुढे पुढे यश आलं. तर या ठिकाणी आपण थांबूया. जर अद्यापन आवडले असेल तर या ठिकाणी लाईक करा. सर्वात महत्त्वाचं सबस्क्राईब. ज्यावेळेस जास्त सबस्क्राईब होतील ना त्यावेळेस मला या ठिकाणी शिकवण्यासाठी उल्हास येऊ शकतो. त्याच्यामुळं सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना सांगा.